जय हिंद मित्रांनो. मी दीपक कुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी गट्टा या चॅनलवर. मित्रांनो, आपण एसएससी जीडी ची गणित विषयाची प्रॅक्टिस सेट सुरू केले होते. ठीक आहे. ही आपली सिरीज सुरू आहे आणि आज आपण या गणितचा तिसरा प्रॅक्टिस सेट बघणार आहे. आता हे प्रॅक्टिस सेट किती महत्वाचे आहे हे तर तुम्हाला माहितच आहे, कारण प्रॅक्टिस सेट जर तुम्ही केला नाही तर तुमचं सिलेक्शन चे चान्सेस थोडे कमी होऊ शकतात. कारण का, आपण किती अभ्यास केला, किती सिलेबस कव्हर केला, जोपर्यंत आपण पीवायक्यूज बघत नाही, तोपर्यंत आपला कॉन्फिडन्स येत नाही आणि स्कोर सुद्धा वाढत नाही. ज्यांचा स्कोर अडकतोय ना 80 वर, 100 वर स्कोर वाढत नाही, अशा लोकांसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे त्या त्या विषयाची प्रॅक्टिस सेट करा. तुमचा गणितला स्कोर कमी येतोय, गणितची प्रॅक्टिस सेट करा. बुद्धिमत्ताला येतोय, बुद्धिमत्ताची करा. जीकेला येतोय, जीकेची करा. हिंदीला स्कोर कमी येतोय तर हिंदीची प्रॅक्टिस सेट करा. जर प्रॅक्टिस सेट तुम्ही केलात, जर पीवायक्यू व्यवस्थित सॉल्व्ह केला, तर नक्की तुमचा स्कोर वाढू शकतो. ठीक आहे. आणि त्याच रिझननं आपण ही सिरीज सुरू केली होती. त्यातला आजचा हा तिसरा प्रॅक्टिस सेट आहे. चला तर सुरू करूया प्रॅक्टिस सेटला. आणि टेन्शन घेऊ नका. भरपूर जणांचे मला कमेंट्स येत आहेत, की सर बुद्धिमत्ता पण सुरू करा, जीके पण सुरू करा. तर लवकरच तुमच्यासाठी बुद्धिमत्ता आणि जीके या दोन्ही विषयाची सुद्धा मी प्रॅक्टिस सेट घेऊन येणार आहे. पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या या प्रॅक्टिस सेटला सुद्धा जास्तीत जास्त लाईक करा. ठीक आहे. चला तर बघा, पहिला प्रश्न काय. आता मी या ज्या मागच्या 2 शिफ्ट सोडवल्या त्याच्यामध्ये दिसून आले, की बाबा सुरुवातीचे 7-8 प्रश्न थोडे सोपे असतात. नंतर लेव्हल वाढते. तर आजच्या सेटमध्ये सुद्धा तसंच केलेलं आहे त्यांनी. सुरुवातीचे प्रश्न जरा सोपे टाकलेले आहेत. काय-काय आहेत बघा. मुकुलपासून 1.35 किलोमीटर अंतरावर एका बंदुकीतून गोळीबार केला जातो. तिला 3 सेकंदानंतर आवाज ऐकू येतो. आवाजाच्या प्रवासाचा वेग मीटर प्रति सेकंद मध्ये किती आहे आपल्याला विचारलंय. म्हणजे मला वेगच काढायचा इथं. कुणाचा? आवाजाचा. ठीक आहे. मग वेग बरोबर काय असतं रे आपलं? सर अंतर भागिले वेग. काय असतं? अंतर भागिले वेग. मग बघा या प्रश्नात अंतर किती आहे सांगा मला. अंतर किती आहे? अंतर आहे सर 1.35 किलोमीटर. ठीक आहे. आणि वेळ किती आहे सर? 3 सेकंद. वेळ किती आहे? 3 सेकंद. आता वेळ मला सेकंद मध्ये दिली आणि अंतर कशात दिले? किलोमीटर मध्ये दिले. मला पाहिजेल आहे कशात? मीटर प्रति सेकंद मध्ये. म्हणजे मला अंतर कशामध्ये पाहिजे? मीटर मध्ये पाहिजे. दिले किलोमीटर मध्ये. मग मला सांगा 1 पॉइंट म्हणजेच किती रे? 1.35 किलोमीटर म्हणजे किती? 13,500. बरोबर का? 13,500 होईल ना? सॉरी, ते 1350 होईल. बरोबर. 1350 मीटर होईल. भागिले वेळ किती आहे? तर 3 सेकंद. फक्त आपल्याला काय करायचं इथं? भागाकार करायचा आहे. 1350 भागिले 3 करा. 3 एके 3. 3 चोक 12. हातच्याला 1 राहील ना, 15 होईल. 3 15 आणि सर 1 झिरो आहे असं. म्हणजे माझं स्पीड काय असेल त्याची? 450 मीटर प्रति सेकंद. फक्त इतकं आपल्याला करायचं होतं. ऑप्शन 2 याचं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. चला पुढे जाऊया. नेक्स्ट बघा. काय प्रश्न. दोन संख्यांचे लसावी आणि मसावी अनुक्रमे 66 आणि 11 आहेत. जर त्यापैकी एक संख्या 33 असेल तर दुसरी संख्या शोधा म्हटले. आता तुम्हाला माहित असायला पाहिजे, जेव्हा तुम्हाला लसावी, मसावी आणि पहिली संख्या दिली जाते आणि दुसरी संख्या काढायला लावली जाते, तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. लसावी मसावीचे जर तुम्ही लेक्चर केला असेल माझे, तर त्यात तुम्हाला समजलं असेल. काय फॉर्म्युला आहे रे? तर फॉर्म्युला आहे लसावी गुणिले मसावी बरोबर ए गुणिले बी. आता याच्यात ए म्हणजे पहिली संख्या असते, बी म्हणजे दुसरी संख्या असते. आता त्यांनी मला काय दिले, तर त्यांनी मला लसावी दिलाय 66, गुणिले त्यांनी मसावी दिलाय 11, बरोबर पहिली संख्या किती 33 दिले आणि मला दुसरी संख्या बी काढायची. बरोबर. सिंपल किती आहे बघा. काय करायचं बघ. 33 एके 33, 33 दोन्ही 66 होईल. बरोबर. मग राहिलं काय? तर इकडे बी राहिलं आणि इकडे 11 गुणिले 2 किती होईल? तर 22. म्हणजे सर पहिली संख्या 33 असेल तर दुसरी संख्या किती असणार आहे? 22. ऑप्शन सेकंड. क्लिअर?
अगदी सिंपल आहे. फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. जर फॉर्म्युला माहीत असेल, तर इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुढे बघा. पुढचा प्रश्न काय आलेला होता? तर जर कॅमेऱ्याची किंमत त्याच्या विक्री किमतीच्या 75% असेल, तर नफ्याची टक्केवारी किती असेल असं त्यांनी विचारलं. कॅमेऱ्याची किंमत विक्री किमतीच्या 75% असेल म्हटले. समजा मी म्हटलं कॅमेऱ्याची किंमत जी आहे, छापील किंमत जी आहे, ओके. कॅमेऱ्याची विक्री किंमत जी आहे ती ₹100. ओके. आणि त्याची किंमत काय म्हटले 75% असेल म्हटले. म्हणजेच काय 100च्या 75% आणि 100च्या 75% म्हणजेच किती येतं रे? तर 75 येतं. म्हणजे इथं काय दिलंय बघा, ही जी किंमत आहे 75% असलेली 75 ही काय कॅमेऱ्याची खरेदी किंमत आहे. आणि कॅमेऱ्याची किंमत 100 आहे म्हटली म्हणजे ही काय असणार आहे रे? ही असणार आहे सर विक्री किंमत. आणि त्याने विचारले काय? नफ्याची टक्केवारी. मग नफ्याची टक्केवारी काढायला आपल्याला नफा माहित पाहिजे. ₹75 ला खरेदी केलेली वस्तू जर 100 ला आपण विकत असेल, तर जो त्यातला फरक आहे ₹25 तो काय असणार आहे रे? तो काय असणार आहे सांगा? सर तो असणार आहे नफा. बरोबर ना? तो काय असणार आहे? नफा. मग मला टक्केवारी विचारली. मला काय विचारल्या? टक्केवारी. म्हणजे मला शेकडा नफा विचारलाय. काय विचारलंय? शेकडा नफा. मग शेकडा नफाचा फॉर्म्युला काय आहे सांगा? काय सांगतो शेकडा नफाचा फॉर्म्युला? तर सर भागिले नफा भागिले काय? खरेदी किंमत ती किती आहे? 75 गुणिले 100. बरोबर? किती येईल सांगा? सॉल्व्ह करा. 25 एके 25, 25 त्रिक 75, 100 भागिले 3 म्हणजेच काय? 33.33%. 100/3 म्हणजेच काय? 33.33%. ऑप्शन आहे का? तर आहे सर. ऑप्शन बी आपलं राईट आन्सर असणार आहे. क्लिअर? सोपा होता प्रश्न, इतका पण अवघड नाही. ओके, शेकडेवारीमध्ये हे सगळं शिकवलेलं आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न बघा. काय प्रश्न आहे? 153, 117 आणि 405 चा मसावी काढा. असा प्रश्न आलेला आहे. आता तुम्हाला मी मसावी लसावीच्या बाबतीत एक रामबाण ट्रिक सांगितल्या. काय सांगितलंय? की डायरेक्ट मसावे लसावे काढायला जाऊ नका. डायरेक्ट ते सगळं टेबल आखून बिकून करत बसायचं नाही. मसावी काढायचा याचा अर्थ काय? या ऑप्शन मध्ये मसावे असणार आहे. ऑप्शन 4 दिलेत म्हटल्यावर ना. आता हे माझ्याकडे 4 ऑप्शन आहेत. 6, 12 त्यानंतर 9 आणि 2. या 4 ऑप्शन मध्ये मसावे असणार आहे. आणि मसावे म्हणजे काय? या जो काय मसावे असेल त्या मसाव्याने या सगळ्या संख्यांना भाग गेला पाहिजे. मग आपण एक एक मसावे काढण्यापेक्षा काय करू शकतो? डायरेक्ट चेक करूया. कसे चेक करणार? तर इथं 6 आहे. 6 ने 153 ला भाग जातो का बघा. 6 दुनी 12 उरेल किती? 33 भाग जातो का? तर नाही जात. काय होतंय? जात नाही. म्हणजे हा तर मसावी नसणार आहे. 12 जातो का बघा. 12 एके 12. परत काय राहील? 3 शिल्लक राहील. 33 होईल. 33 ला जात नाही म्हणजे 12 पण लसावी नसणार आहे. सॉरी मसावी नसणार आहे. 9 ने जातो का बघा. 9 एके 9 उरलं 6. 9 साते 63 म्हणजे 9 ने 153 ला जातो. 117 ला जातो का बघा. 9 एके 9 उरलं 2. 9 त्रिक 27. 117 ला पण जातो. आणि 405 ला पण 9 ने भाग जाईल. कसं? 9 चोक 36 उरेल 4. 9 पाचा 45. बरोबर? म्हणजे सर 9 हा त्यांचा लसावी असू शकतो. पण 12 ने पण भाग जातो का बघा. मसावी असू शकतो हा. 2 ने भाग जातो का? सर श्रुतीस्थानी 3 आहे. 2 ने जाणार नाही. म्हणजे 9 ही एकमेव संख्या मला मिळाली, ज्या संख्येने या तिन्ही संख्यांना भाग जातो. समजा मला आणखी एखादी संख्या मिळाली असती, ज्या संख्येने या तिन्ही संख्यांना भाग गेला असता, तर माझा मसावी कुठला आला असता? जी संख्या मोठी आहे तो आला असता. क्लिअर आहे? कारण मसावीमध्येच सांगितलं जातं की महत्तम सामायिक विभाजन. ओके. चलो. पुढचा बघा प्रश्न. काय प्रश्न आहे? रितू आणि मोना दोघी मिळून 18 दिवसात एका घराचे रंगकाम पूर्ण करू शकतात. एकट्या ऋतूला रंगकाम पूर्ण करण्यासाठी 27 दिवस लागतात. ओके. मोनाला एकटीला रंगकाम पूर्ण करायला किती दिवस लागतील? वेळ आणि कार्यचा प्रश्न आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. बघा काय म्हटलंय. जी रितू आणि मोना आहेत, या दोघी मिळून 18 दिवसात काम पूर्ण करतात. म्हणजेच काय? आर आणि यम. ऋतू आणि मोनासाठी मी आर आणि यम वापरतो.
या दोघींना किती वेळ लागतो रे एका घराचं रंगकाम पूर्ण करायला? तर सर 18 दिवस. आणि त्यांनी म्हटलंय जी ऋतू आहे त्या एकटीला म्हणजे आरला एकटीला तेच काम पूर्ण करायला 27 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 27 दिवस. तर मोना एकटीला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील विचारले. म्हणजे आपण इथे काय काढतो रे? एकूण काम काढतो. एकूण काम कसं काढतो? तर सर या दोघांचा लसावी 18 आणि 27चा. 27 आणि 18 लसावी किती येईल रे? तर 54 येईल. कारण 27 दोन्ही 54 आणि 18 त्रिक 54 येतं. यावरून आपण काय करतो? त्यांची काम करण्याची क्षमता काढतो. क्षमता कसं काढतो? तर या 54 ला 18 ने भाग देतो. तर सर 18 त्रिक 54 येतं. म्हणजे यांचा आर आणि एम या दोघांची मिळून काम करण्याची क्षमता किती झाली? 3 झाली. 27 दोन्ही 54 येतं सर. म्हणजेच काय? ऋतूची काम करण्याची क्षमता किती झाली? 2 झाली. मला सांगा, यामध्ये या ऋतूची काम करण्याची क्षमता जर 2 असेल, तर मोनाची किती असणार आहे? तर 1 असणार आहे. कारण का? दोघींची मिळून 3 आहे. बरोबर? दोघींची मिळून 3 आहे म्हटल्यावर ऋतूची 2 असेल, तर मोनाची 1 असणार आहे. आता त्यांनी काय विचारलंय, जी मोना आहे, तिला ते काम पूर्ण करायला किती वेळ लागेल? टाइम विचारलाय कुणाचा? मोनाचा. मग किती येईल सांगा? जर मला वेळ काढायची असेल तर आपण काय करतो? काम भागिले काम भागिले काय करतो? क्षमता. मग एकूण काम किती आहे आपलं? एकूण काम आहे सर 54 आणि मोनाची क्षमता किती आहे सर? 1 आहे आणि 54 भागिले 1 म्हणजेच किती रे? 54 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. तर तुमच्या मोनाला काम करायला किती दिवस लागणार आहेत ते? सर ऑप्शन 3 54 दिवस लागणार आहेत. ओके बॉस, क्लिअर आहे? चलो पुढे बघा. नेक्स्ट, जर एका गोलाची त्रिज्या तिप्पट केली तर मूळ गोलाचे नवीन गोलाच्या घनफळाशी असलेले गुणोत्तर किती असेल असं त्यांनी विचारले. ठीक आहे. म्हणजे त्यांनी काय म्हटले बघा, एका गोलाची त्रिज्या जर तिप्पट केली असं त्यांनी म्हटले. ठीक आहे. आता बघा, त्रिज्या एकाची जर आर असेल, ठीक आहे. आर बरोबर जर 1 असेल म्हणजे जो मूळ गोल आहे त्याची त्रिज्या, मूळ गोल जो आहे त्याची त्रिज्या जर 1 असेल, तर ते काय म्हणतात की ती तिप्पट करायची आपल्याला. म्हणजे दुसरा जो गोला तयार होणार आहे माझा, दुसरा जो गोल तयार होणार आहे त्याची त्रिज्या किती व्हायला पाहिजे? तर 3 व्हायला पाहिजे. मूळ गोलाची किती होती? 1 होती. तर तिप्पट केल्यानंतर ती किती होईल? 3 होईल. आता मला विचारलंय काय? घनफळाचे असलेले गुणोत्तर. कुणाचे? मूळ गोलाचे त्याच्या घनफळाशी. बरोबर ना? मूळ गोलाचे नवीन गोलाच्या घनफळाशी असलेले गुणोत्तर. मग गोलाचे घनफळ काय आहे? 4/3 पाय आर क्यूब हा झाला मूळ. आणि याचं कुणासोबत विचारले? नवीन गोलासोबत. ठीक आहे. म्हणजे नवीनचं काय असणार? 4/3 पाय आर क्यूबच. बरोबर ना? इकडला झाला हा मूळ आणि इकडला झाला हा नवीन. ओके. आता फक्त काय करा? कॅल्क्युलेशन करा. तर 4/3 पायला 4/3 पाय कॅन्सल होईल. आता इथं आर क्यूब आहे. इथं आर किती म्हटले त्यांनी? 1 म्हटले. मग 1 चा क्यूब किती येईल? सर 1च येईल. आणि इथं आर किती म्हटले? 3 आणि 3 चा क्यूब किती येईल रे? तर 27 येईल. एका 27 काय असणार आहे? त्यांचं गुणोत्तर असणार आहे. ऑप्शन 3 माझं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता तिन्ही शिफ्ट मध्ये बघा. आपण 4 तारखेची तिसरी शिफ्ट बघतो. याआधी 2 शिफ्ट बघितल्या. त्या दोन्ही शिफ्ट मध्ये सुद्धा याच्यावरच आधारित प्रश्न होता. इथं पण त्यावरच आधारित प्रश्न आहे. म्हणजे एकाच दिवशी ज्या ज्या शिफ्ट होत जातात त्याच्यावर डिपेंडेडच क्वेश्चन असतात. फार फरक नसतो. ठीक आहे. एकदा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचं इझिली यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं. पण सर अभ्यास कोण करणार? आम्ही अभ्यास करलो तर क्विज का गाना कोण सुनेगा? बरोबर ना? अभ्यास करायला पाहिजे. आणि तुम्ही अभ्यास केला तर मग ते स्क्रोल कोण करणार आणि तुम्ही स्क्रोल केलं नाही तर फेमस कसं होतील ते लोक? बरोबर आहे ना? अभ्यास करा रे, सुधरा. 2026 आलं, वर्ष बदललं मित्रांनो. तुम्ही कधी बदलणार? हा? त्यामुळे अभ्यास करा. ओके? आता बघा, 7 खेळाडूंची सरासरी गुणसंख्या सुरुवातीला 55 म्हणून नोंदवली गेली होती.
तथापि नंतर असे आढळून आले की 35 ही गुणसंख्या चुकून 53 अशी वाचण्यात आली होती. योग्य सरासरी गुणसंख्या ठरवा. आता इथं चुकून म्हटले, ठीक आहे, गलती से मिस्टेक हो गई भाई लोगों से. काय म्हटले बघा, प्रश्न व्यवस्थित बघा. आता सरासरी गुणसंख्या किती जणांची आहे? 7 जणांची. ती किती आहे? 55 आहे. ठीक आहे. त्यांनी काय सांगितले? 7 खेळाडूंची सरासरी गुणसंख्या 55 आहे. म्हणजे त्यांचे एकूण गुण किती असतील सांगा, जर 55 गुणसंख्या असेल तर? सर एकूण गुण असतील 7 गुणिले 55. बरोबर ना? 7 गुणिले 55 म्हणजेच किती येईल? 7 35, 7 35 अधिक 3 38, 385 एकूण गुण असतील. पण काय झाले म्हटले बघा, त्यांनी लक्ष द्या. त्यांनी म्हटले चुकून त्यांनी काय केले, 35च्या जागी 53 गुण दिले. काय झाले? एका विद्यार्थ्याला काय झाले, 35च्या जागी 53 गुण दिले. म्हणजे काय झाले? तर 53 वजा 35, काय केलं मी? 53 वजा 35 केलं. अरे, एक कलर क्यों चेंज हो रहा है? 53 वजा 35 केलं, किती मिळेल सांगा? 13तनं 5 गेले तर 8. आणि इथं एक म्हणजे काय झाले? 18 गुण जादा दिले. 18 गुण काय दिलेत? जादा दिलेत. म्हणजे मला जर ते बरोबर करायचं असेल तर काय करावं लागेल? तर या 385 मधून सर ते 18 गुण वजा करायला लागतील. जे एक्स्ट्रा दिले ते कमी करावं लागेल ना, जर योग्य करायचं असेल तर. मग सर यातून 18 कमी करा. 15तून 8 गेलं तर किती उरेल? 7 उरेल. बरोबर ना? 8 मधून 2 गेलं तर 6 उरेल आणि इथं 3. म्हणजेच काय? नवीन बेरीज किती आली आपली त्या 7 जणांची? सर 367. मला काय विचारले? सरासरी गुणसंख्या. मला सरासरी जर काढायचं असेल तर सर आता एकूण गुण माझे जे बरोबर आहेत ते आहेत 367 भागिले किती जणांचे आहे ते? 7 जणांचे. कारण आधी सांगितलं त्यांनी 7 खेळाडू आहेत. मग चला कॅल्क्युलेशन करा. 7 एके 7, 7 35, उरलं किती रे? 7 35 केलं ना आपण, 17 उरलं. 7 दुनी 14, 3 उरलं, 7 चोक 28. म्हणजे 52.4%. टक्के काय येईल इथं? 52.4 ही काय असेल? सरासरी असेल. ऑप्शन पुढे दिसतोय बघा, 52.43. हेच माझं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे का? समजलं? फक्त आपण काय केलं, जे चुकीचं आहे ते कमी केलं. कशातून? जे बरोबर आहे त्यातून. किंवा जे बरोबर आहे ते कमी करू शकतो आपण, जे चुकीचं दिले त्यातून. ओके. इझिली तुम्हाला आन्सर इथं मिळू शकतं. सिंपल आहे प्रश्न, फक्त समजून घ्यायचा. काय दिलंय हे जर समजलं तर आपल्याला काय शोधायचं हे लगेच कळतं. ओके. प्रश्न बघा. 2 संख्यांमधील गुणोत्तर 19/24 आहे. प्रत्येक संख्या 36 ने कमी केल्यास गुणोत्तर 3/4 होईल. तर त्या संख्यांची बेरीज शोधा. मित्रांनो, अशा टाईपचा प्रश्न ना एस-एस-सी ला भरपूर येतो आणि अशा प्रश्नामध्ये भरपूर मुलं समान चूक करतात. ठीक आहे. जर तुम्ही चूक करायची नसेल तर जिथं पण तुम्हाला सांगितलं जाईल की पहिलं गुणोत्तर हे दुसऱ्या गुणोत्तरात कन्व्हर्ट व्हायलंय, पण ते कशामुळे व्हायलंय? एखादी संख्या ऍड केल्यानं किंवा ती कमी केल्यानं. तर अशा वेळेला आपल्याला एकच ट्रिक वापरायला लागते. कोणती? त्याला आपण म्हणतो क्रॉस मेथड. काय म्हणतो आपण त्याला? क्रॉस मेथड. आता ही क्रॉस मेथड काय आहे रे? तर सर पहिला जे गुणोत्तर दिले ते लिहून घ्यायचं. काय सांगितले त्यांनी? तर पहिला होती 19/24. तर ते मी लिहून घेतलं. त्यानंतर झालंय काय? ते लिहून घ्या. सर गुणोत्तर किती झाले? 3/4 झाले. आता काय करायचं? कशामुळे झाले? तर सर 36 कमी केल्यामुळं. म्हणजे दोघांकडून पण 36-36 कमी झाले. आता दोन्हीकडे पण कमी झाला असेल तर काय चिन्ह द्यायची गरज नाही. दोन्हीकडे काय करा? 36-36 लिहा. आता इथे क्रॉस मेथड काय सांगते बघा. पहिला काय करायचं? या दोघांचा गुणाकार करायचं. 19 गुणिले 4 करा. 19 चोक काय येईल? 76 येईल. बरोबर ना? त्यानंतर या दोघांचा गुणाकार करा. 24 त्रिक सर 72 येईल. बरोबर. आता काय करा? या दोघांचा गुणाकार करा. 36 त्रिक 108 येईल.
बरोबर ना? आणि या दोघांचा गुणाकार करा. 36 चोक 144 येईल. बरोबर? आता काय केलं बघा आपण, हा ज्या वेळेला गुणाकार केला त्यावेळेला काय करायचं, या दोघांच्यातला फरक कितीचा आहे बघायचं. तर 4चा. आणि या दोघांच्यात कितीचा आहे रे? सर 8 आणि 44 म्हणजे 36चा फरक आहे. ओके. जेव्हा आपण हा फरक काढतो तेव्हा काय करायचं, जो वरचा फरक आहे त्याच्या बरोबर खालचा ठेवायचा. म्हणजे सर 4 बरोबर 36. आता मला 1 ची व्हॅल्यू काढायची आहे. 1 ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करायला पाहिजे मला? 36/4 बरोबर किती येईल? 9. कारण 4 नवीन 36 होईल. तर आता एकाची व्हॅल्यू किती आली? 9 आली. मला विचारले काय? तर त्या संख्यांची बेरीज. त्या संख्यांची बेरीज. मग त्या संख्या किती आहेत सांगा? 19 आणि 24 त्यांचं गुणोत्तर किती आहे? तर 19 आणि 24. मग 19 अधिक 24 करा. किती मिळेल मला? तर 43 मिळेल. आणि एकाची किंमत 9 आहे म्हणजे 43 गुणिले 9 करा. किती मिळेल बघा? 9 त्रिक 27. हातच्याला जाईल 2. 9 चोक 36 आणि 2. तर 38 387 काय असणार आहे? या संख्यांची बेरीज असणार. क्लिअर? तर अशा पद्धतीनं तुम्ही क्रॉस मेथड वापरून अशा टाईपची गणितं इझिली सॉल्व्ह करू शकता. ही मेथड जी आहे ही IMP आहे मित्रांनो. कारण का अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला भरपूर येतात आणि हे प्रश्न भरपूर मुलं चुकतात. नको त्या ट्रिक्स वापरतात इथे काही गरज नाही. क्रॉस मेथड वापरा सगळ्यात बेस्ट आहे. प्रत्येक गणितात तुम्हाला कामाला येणार. काय करायचं फक्त गुणोत्तर दोन्ही लिहून घेतली. जे ऍड केले किंवा जे कमी केले ते खाली लिहून घेतलं. या दोघांचा त्रिकस गुणाकार केला त्यातला फरक घेतला. खाली परत त्रिकस गुणाकार केला त्यातला फरक घेतला. वरच्या फरकासोबत खालचा फरक ठेवला. 1 ची किंमत काढली आणि ती 1 ची किंमत म्हणजेच काय गुणोत्तरांची किंमत असणार आहे. ठीक आहे. आता मी इथं बेरीज काढली. याच्यातून समजा मला म्हटलं असतं की त्यातली पहिली संख्या काढा. तर मी काय केलं असतं, या 19ला 9 न गुणलं असतं तर मला पहिली संख्या मिळाली असती. 24ला 9 न गुणलं असतं तर मला दुसरी संख्या मिळाली असती. आणि यांच्यातला फरक कितीचा आहे रे? 5चा आहे. मग 5 न 9ला गुणलं असतं तर मला त्या दोन्ही संख्येमधला फरक सुद्धा कळाला असता. ठीक आहे. तर इतकी क्रॉस मेथड इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सगळंच देते. ओके. इम्पॉर्टंट आहे मेथड लक्षात ठेवा. नंतर बघा पुढचा प्रश्न. काय? जर एका वस्तूची छापील किंमत 7,895 असेल तर दिलेली सवलत 4.2% असेल तर विक्री किंमत किती असेल असं त्यांनी विचारलं. त्यांनी काय म्हटलंय, एक वस्तू आहे तिची किंमत 7,895. ओके. आणि त्यांनी काय दिले? सूट दिले 4.2%ची. मला सांगा, एखाद्या वस्तूवर जर 4.2%चा जर कोण डिस्काउंट देत असेल, सूट देत असेल, तर ती किती टक्क्याला वस्तू विकणार आहे रे? तर 100% किंमत असते नेहमी. त्याच्यातून 4.2% डिस्काउंट दिलाय. म्हणजेच काय? वजाबाकी करा. 100% मधून 4.2% जर वजा केलं तर किती उरेल रे? तर 95.8%. बरोबर ना? हे 5 आहे. 95.8% उरेल. म्हणजेच काय? 7,895 चं मला काय काढायला पाहिजे? 95.8%. आता पॉइंट घालवायला मी खाली काय करतो? एक शून्य वाढवतो. बरोबर? 95.8% म्हणजे काय? 95.8 भागिले 100 होईल. इथला पॉइंट घालवायला मी काय केला? एक शून्य वाढवला. आता बघा कॅल्क्युलेशन करा. सिंपल आहे कॅल्क्युलेशन बेटानो. काय बघा 5 न भाग जातो. 5 दुनी 10, 0 0 आहे असं. 5 एके 5. ओके. 5 एके 5 उरलं किती 2. 5 5 25 उरलं किती रे 3. 5 5 7 35 उरलं 4. 5 9 45. म्हणजेच काय शिल्लक राहिलं बघा. इथं परत 2 न भाग जातो ना. बेके बे 2 0 आहेत असं. 2 न भाग द्या. बेचोक 8 उरलं 15. बेसाती 14 उरलं 18. बेनव्यान 18. आता काय करायला पाहिजे मला? मला करायला पाहिजे सर 1579 गुणले 479 भागिले 100. आता मी इथं भागिले 100 का ठेवतो माहित आहे? कारण का इथं 2 झिरो आहे आणि इथं 2 घरानंतर पॉइंट आला ऑप्शन मध्ये. म्हणजे मला हे भागिले 100 नंतर पॉइंट मध्ये कन्वर्ट करता येते. फक्त आता मला काय करायला पाहिजे? तर सर गुणाकार करायला पाहिजे. कुणाचा? 1579 आणि 479 चा. मग गुणाकार करतो मी साईडला.
1579 गुणले 479, बरोबर ना. 9 9 81, आजच्याला जाईल 8, 7 9 63, 63 अधिक 8 किती होईल? तर 71 होईल, बरोबर ना. 63 अधिक 8 किती होईल? 71 होईल. 9 45, 45 अधिक 7 52, आजच्याला जाईल 5, 9 1 9 आणि 5 14, बरोबर. 14,211 आलं. आता 7 न भाग द्या. 7 9 63, हाच्याला जाईल 6, 7 7 49 अधिक 6 55, 7 35 अधिक 5 40, 7 1 7, 7 आणि 4 11. आता 4 न भाग द्या. 4 9 36, हाच्याला जाईल 3, 4 7 28 अधिक 3 31, 4 5 20 अधिक 3 23 आणि 4 1 4 अधिक 2 6. चला बेरीज करा. सर 1 आहे असं, 4 आहे असं, 2 5 6 किती होईल? 6 आणि 2 8 आणि 5 13, आजच्याला जाईल 1, 4 आणि 2 6, बरोबर. 3 4 5 आणि 6 आणि 1 7. किती आलं सांगा? उत्तर आलं सर 7 5 6 3 4 1. आणि सर भागिले 100 आहे. 2 शून्य आहेत म्हणजे 2 घरं सोडून पॉईंट द्या. माझं उत्तर येणार आहे 7563.41. 7563.41, ऑप्शन 3 माझं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे का? फक्त इथं कॅल्क्युलेशन जास्त करायचं आहे. ओके, प्रश्न सोपा आहे. 4.5% सूट आहे, 4.2% सूट आहे, याचा अर्थ 95.8%ला ती वस्तू विकली जाणार आहे. म्हणजेच काय, 7,895चं फक्त आपल्याला 95.8% काढायचं होतं. ठीक आहे, क्लिअर आहे. चला नेक्स्ट बघा, काय प्रश्न आहे? लागोपाठ 3 महिन्यात इंधनाच्या किमती 40%, 10%, 50% ने कमी होतात, पण चौथ्या महिन्यात 50% ने वाढतात. तर चौथ्या महिन्यात इंधनाच्या किमतीत त्याच्या मूळ किमतीच्या तुलनेत किती टक्क्याने वाढ किंवा घट झालेली असेल, असं त्यांनी मला विचारलं. आता बघा, जेव्हा पण तुम्हाला प्रश्नात टक्केवारीत सांगितलं जाईल की पहिला 40% झालाय, नंतर 10% झाल्या, नंतर 50% कमी झाल्या आणि एकदम 50% न वाढ झाल्या, असं क्रमवार घट आणि वाढ जेव्हा पण दिली जाईल, तेव्हा सगळ्यात सिंपल ट्रिक तुम्हाला सांगतो काय करायचं. एकदम सोपी ट्रिक सांगतो. काय करायचं, सगळ्याचं पहिला रेशो मध्ये रूपांतर करून घ्यायचं. कसं घ्यायचं? तर 40%, 40% म्हणजेच किती रे? 40% म्हणजेच किती? 0ला 0 जाईल, बे दोन्ही 4 आणि बे पंचे 10, 2/5, बरोबर ना. कसं करणार? 40 भागिले 100 करा रे. 40 भागिले 100 केला की 2/5 मिळतं. हा रेशो मिळाला मला. त्यानंतर 10%चा रेशो घ्या. 10%चा रेशो तर सगळ्यांना पाठ असेल, 1/10. 1/10. त्यानंतर 50%चा रेशो घ्या. 50%चा रेशो काय असणार आहे? सर 1/2. 50% म्हणजे काय? अर्ध ना, 1/2. आणि परत सर 50%ची वाढ होणार आहे म्हणजे त्याचा पण रेशो किती येणार आहे? तर 1/2. आता काय करायचं? हा एकदा रेशो घेतला तर लक्षात घ्या, पहिला काय झालंय? 40%ची कमी झाल्या म्हणजे 5 मधनं 2 वजा होणार. कमी झाले त्यावेळेला काय होणार? वजा होणार. म्हणजे सर पहिला ती वस्तू 5 ची असेल तर आता कितीची होणार? 3 ची होणार. ठीक आहे, 2 वजा होणार. मग 10%ची कमी झाल्या म्हणजे 10 मधून 1 काय होणार? वजा होणार. म्हणजे सर ती पहिला वस्तू 10 रुपयाची असेल तर आता 9 रुपयाची होणार, बरोबर. आता बघा, 50%ची कमी झाल्या म्हणजे 2 रुपयाची असेल तर 1 कमी होणार म्हणजे 2 वरनं काय होणार? 1 होणार. ओके. आणि आता बघा, शेवटला काय सांगितले त्यांनी? 50% ने वाढतात. म्हणजे इथं काय झालं? वाढ झाल्या म्हणजे 2 मध्ये 1 ऍड व्हायला पाहिजे. जिथं पण वाढ होते तिथं काय करतोय आपण? बेरीज करतोय, बरोबर. म्हणजे शेवटला काय होणार सर? 2चं 3 होणार. काय होणार? 2चं 3 होणार. आता याचा काय करतोय आपण? गुणाकार. 10 50, 50 चोक सर 200, बरोबर. आणि इकडे काय येईल सांगा? 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81, बरोबर. म्हणजे काय झालंय बघा, पहिला जी मूळ किंमत आहे सर ती 200 आहे आणि नवीन किंमत आहे ती किती झाल्या? 81 झाल्या.
म्हणजे कितीने कमी झाल्या सांगा? 200चं काय झाले सर? 81 झाले. म्हणजे कितीने कमी झाले रे सर? 81 झाले म्हणजे 19, 119 न कमी झाले. कितीने कमी झाल्या? 119 न. मला टक्केवारीत काढायचंय. मला काय काढायचंय? टक्केवारीत काढायचंय. सर 119 ची घट झाल्या. कितीवर घट झाली 119 ची? तर सर 200 वर. 200 वर गुणले काय करा? 100. म्हणजे मला काय मिळेल? पर्सेंटेज मिळेल. कितीनं घट झाल्या हे कळेल. मग इथं 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल. बेपंचे 10. राहिले किती? 19 ना. 92 18.5. 59.5% काय झाल्या रे? घट झाली. क्लिअर? ऑप्शन ए करेक्ट असणार आहे. 59.5% घट झाली. सगळ्यात सोपी मेथड ही आहे. काय करायचं इथं? तर इथं आपल्याला जायला लागतं रेशो मेथड. रेशो मेथडनं सगळ्यात सोपं आहे. जिथं जिथं घट झाली म्हणून सांगितलंय तिथं आपण वरचा जो अंश आहे तो छेदातून वजा करायचा आणि जिथं वाढ झाली म्हटले तो छेदामध्ये वरचा अंश ऍड करायचा. क्लिअर आहे? त्याचा गुणाकार करा. ही जी असते इकडली ही असते तुमची मूळ संख्या. ठीक आहे? आणि इकडली जी असते ती मिळते तुम्हाला नवीन. ही काय मिळते तुम्हाला? नवीन. मग दोघांमध्ये बघायचं कितीची घट झाली किंवा कितीची वाढ झाली आणि त्याचं पर्सेंटेज काढायचं. क्लिअर आहे? ओके. चलो नेक्स्ट बघा. काय म्हटले? 2 वर्षाच्या कालावधीसाठी वार्षिक 6% दराने मूळ रकमेवर मिळणारे साधे व्याज 318 असल्यास मूळ रक्कम किती? म्हणजे मला मुद्दल विचारली, मला कालावधी दिलाय, व्याजदर दिलाय आणि व्याज पण दिले. ठीक आहे. तर मी इथे काय करू शकतो रे? सरळ व्याजचा फॉर्म्युला वापरू शकतो का? सरळ व्याजचा फॉर्म्युला काय सांगतो? सरळ व्याज बरोबर मुद्दल किंवा इंग्लिश मध्ये लिहितो मी पी टी आर भागिले 100. बरोबर ना? मग मला सरळ व्याज किती दिले बघा? सरळ व्याज दिले मला सर 318 रुपये. बरोबर. पी मला काढायचा आहे. पी म्हणजेच काय? मुद्दल किंवा रक्कम मला काढायचं आहे. टी दिलाय 2 वर्ष आणि आर दिलाय 6%. भागिले काय करा? 100 करा. बरोबर ना? कॅल्क्युलेशन करा. काय काय करता येईल बघा. 6 न भाग जातो का रे? तर जातो सर. 6 1 6. 6 पंचे 30 आणि साइन त्रिकम 18. 53 आहे. इथं 2 आहे. म्हणजे काय मिळेल मला? पी बरोबर सर 53 आहे असं राहील. बरोबर. हे भागाकारातलं 100 इकडे गुणाकारात जाईल. म्हणजे 5300 होईल. भागिले हे गुणाकारातलं 2 इथं भागाकारात येईल. म्हणजे 5300 भागिले 2 मिळेल मला. म्हणजेच काय होईल सांगा? बेदुनी 4, बेसक्क 12, बेपंचे 10 आणि 0. 2650 काय असणार आहे माझी? तर पी असणार आहे. मुद्दल असणार आहे. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. उत्तर काय असणार आहे शेवटचं बरोबर? तर ऑप्शन बी सर बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे? चला बेटा नो पुढे चला. काय बघा आन्सर? सॉरी क्वेश्चन काय बघा? प्रवाहाचा वेग. आता क्वेश्चन कडे लक्ष द्या. हा क्वेश्चन स्टार मार्क करतो मी कारण असे क्वेश्चन थोडस मुलं कन्फ्युज होतात किंवा चुकतात. आता काय सांगितलंय बघा. प्रवाहाचा वेग 9 किलोमीटर प्रति तास आहे. एक बोट 60 तासात 56 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने आणि 28 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊ शकते. काय म्हटले? 7 तासात ती 56 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने चालल्या आणि त्याच्या विरुद्ध दिशेने परत 28 किलोमीटर आल्या. ठीक आहे. तर स्थिर पाण्यात बोटीचा वेग किलोमीटर मध्ये किती असेल? असं त्यांनी विचारले. आता मला काढायला काय सांगितलंय त्यांनी? वेग काढायला सांगितलंय. ठीक आहे. पण मला विचारलंय काय? बोटीचा स्थिर पाण्यातला वेग. ओके. आता बघा इथे तुम्हाला 2 गोष्टी माहित पाहिजेत. थोडंसं एक्सप्लेन करतो मी तुम्हाला हा प्रश्न. कधीही प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने म्हटलं तर तो बोटीचा वेग काय असतो माहित आहे? प्रवाहाच्या दिशेने जर म्हटलं तर बोटीचा वेग किती असतो? बी अधिक प्रवाहाचा वेग. बी अधिक प्रवाहाचा वेग. आणि बी म्हणजे काय? त्या बोटीचा वेग. आणि हा बी जो बोटीचा वेग घेतो आपण तो स्थिर पाण्यातला बोटीचा वेग घेतो. समजा आपल्याला म्हटलं प्रवाहाच्या
विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, तर त्या केसमध्ये बोटीचा वेग किती येणार? बी वजा प्रवाहाचा वेग. बी वजा प्रवाहाचा वेग आहे. ठीक आहे. आणि जेव्हा पण तुम्हाला बोटीचा स्थिर पाण्यातील वेग विचारतील, त्यावेळेला आपल्याला या बी चीच किंमत काढायची असते. हे थोडस तुम्हाला इथं बेसिक सांगितलं. आता बघा प्रश्न बघा, प्रश्नावरून आपल्याला काय काढायचं? स्थिर पाण्यात बोटीचा वेग किती? त्यांनी दिलाय काय मला? तर सर वेळ दिलाय, अंतर दिलंय 56 आणि 28 किलोमीटर आणि बोटीचा प्रवाहाचा वेग दिलाय. तर याच्यावरून मी काय करू शकतो बघा, तर मी इथे वेळेचा फॉर्म्युला वापरू शकतो. वेगाच्या बाबतीत वेळेचा फॉर्म्युला काय आहे? तर अंतर भागिले वेग. काय? अंतर भागिले वेग. बरोबर? आता हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यातच ना आपण काय करूया? व्हॅल्यू ठेवूया. त्याने वेळ किती दिलाय बघा? वेळ दिलाय 7 तास. ओके. आता अंतर किती आहे बघा? तर अंतर आहे सर 56 किलोमीटर प्रवासाच्या प्रवाहाच्या दिशेने. म्हणजे अंतर दिलंय तिने 56 आणि ते कसं आहे? प्रवाहाच्या दिशेने. मग प्रवाहाच्या दिशेने जर बोटीचा वेग काढायचा असेल आपल्याला, तर तो कसा काढणार सर आपण? बी अधिक प्रवाहाचा वेग. प्रवाहाचा वेग किती आहे? 9 किलोमीटर प्रति तास आहे. बरोबर? आणि अधिक काय करणार मी? आता दुसरा अंतर किती आहे बघा? 28 किलोमीटर आहे. आणि हे जे 28 किलोमीटर आहे, ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आहे. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग काय असतो रे? तर सर बी वजा 9 असतो. आता बघा, हे पुढं सॉल्व्ह करण्याच्या अगोदर पुढं तर तुम्ही सॉल्व्ह कराच नंतर, पण पुढं तुम्ही जाण्याच्या अगोदर आपण इथे काय करू शकतो? तर या ज्या बी आहेत ना, या बीच्या ठिकाणी काय करा? ऑप्शन्स ठेवून बघा. म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल. कारण बी म्हणजेच काय रे? तर स्थिर पाण्यात बोटीचा वेग आहे आणि तेच आपल्याला काढायला लावलंय ना. म्हणजे ऑप्शन जे दिलेत ते बी साठीच असणार आहे. बरोबर? तर बी च्या ठिकाणी काय करू? आपण ऑप्शन ठेवून बघू. ऑप्शन पहिला किती आहे रे? 15. मग बी च्या ठिकाणी 15 ठेवून बघा तुम्हाला उत्तर मिळतं का? तर इकडे 7 आहे. बरोबर? इथं किती आहे? 56 आहे. भागिले 15 अधिक 9 करा. सर किती होईल? 24. 15 अधिक 9 किती होईल? 24 होईल. अधिक इकडे घ्या. वर किती आहे? 28. 15 वजा 9 करा. 15 वजा 9 किती मिळेल रे? 15तनं सर 9 गेलं तर तुम्हाला 6 मिळेल. बरोबर? किती मिळेल? 6 मिळेल. आता कॅल्क्युलेशन करा. कितीनं भाग जातो बघा? 8 त्रिक 24 आणि 8 साती 56. बरोबर ना? 8 साती 56. बरोबर आहे की? ओके. आणि इथं कितीनं जाईल? बेत्रिक सॉरी बेत्रिक 6, बेएक्के बे आणि बेचोक 8. म्हणजे किती मिळालं मला बघा? 7 बरोबर मला मिळालं 7/3 अधिक 14/3. 14/3. मग यांची बेरीज होईल ना? 7 अधिक 14 किती होतं? तर 21/3 आणि 21/3 म्हणजेच काय? 3 एके 3, 3 साती 21. मला मिळालं किती रे? तर मला 7 मिळालं. बरोबर? आणि इकडे पण 7 आहे. म्हणजे 15 हीच व्हॅल्यू माझं काय असणार आहे? बरोबर आन्सर असणार आहे. ऑप्शन एच माझं करेक्ट येईल. बाकी तुम्ही बी च्या ठिकाणी 16, 9 किंवा 20 ठेवून बघितला तर तुम्हाला 7 मिळणार नाही. ठीक आहे? बी ची व्हॅल्यू ठेवा, सॉल्व्ह करा. आणि व्हॅल्यू ठेवताना पण काय करायचं माहित आहे? इथं बी अशी ऑप्शन मधली व्हॅल्यू ठेवायची जेणेकरून यांची बेरीज झाल्यानंतर हे 56 आणि 24 या दोघांना पण कोणत्या तर संख्येनं भाग देता आला पाहिजे. हे जर तुम्ही लक्षात ठेवला ना, तर तुमचं इझिली सॉल्व्ह होऊन जातं. क्लिअर आहे? चला पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 13. एका वर्गातील 54 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 37 वर्ष आहे. जर शिक्षकाचे वय समाविष्ट केल्यास संपूर्ण गटाचे सरासरी वय 38 वर्ष होते. तर शिक्षकाचे वय वर्षांमध्ये किती असेल असं त्यांनी मला म्हटले. ठीक आहे. आता इथे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये बेसिक आणि ऍडव्हान्स किंवा शॉर्ट मेथड दोन्ही सांगितले. बेसिकने काय करणार आहे तुम्ही? तर 54 गुणिले 37 करणार. म्हणजेच काय? त्या 37 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज मिळेल. मग तुम्ही नंतर काय करताय? सर वय काय झाले?
सरासरी वय काय झाले 38 झाले आणि इथे 54 आहेत आणि शिक्षक एक आला म्हणजे किती झाले रे सर 55 झाले. 55 जणांचं सरासरी वय 38 आहे म्हणजे 55 जणांच्या वयाची बेरीज काढणार आणि या दोघांच्या गुणाकारात जो फरक येईल तीच काय असणार आहे शिक्षकाचं वय असणार आहे. पण हे सगळं सोडून दिलं की बेटा आपण इतकं सगळं कोण करायला सांगितलंय सर शॉर्ट मेथड आहे की आपल्याकडे. कशी मेथड वापरायची शॉर्ट मेथड तर काय झालंय वय 37 वर्ष होतं 38 वर्ष झाले म्हणजे सर एक न वाढणार. किती न वाढणार एक न वाढले. किती जणांचे एक न वाढले तर किती विद्यार्थी होते 54 विद्यार्थी म्हणून तर त्या 54 जणांचे एक न वाढलं आणि अधिक कोण ऍड झालाय शिक्षक ऍड झालाय. मग त्या शिक्षकाचं वय किती धरणार आपण इथं फक्त 38च धरणार कारण वय सरासरी काय झाले 38 झाले बरोबर ना. आणि फक्त हे कॅल्क्युलेशन करा 54 एके 54 आणि 38 8 आणि 4 सर 12 आणि 9 आणि 4 सॉरी 4 5 आणि 4 92 म्हणजे त्या शिक्षकाचं वय किती असणार आहे सर 92 वर्ष. क्लिअर कारण तो 92 वर्षाचा असल्यामुळे काय झालं ते 38 त्याचं वाढलं आणि त्याचं जे वरचं 54 आहे ते या 54 जणांमध्ये एक एक विभागलं गेलं जेणेकरून काय झाली सरासरी 37 वर ना 38 वर आली. क्लिअर आहे तर ही शॉर्ट मेथड आहे तुमच्यासाठी लक्षात घ्यायचं 2 वेळा बघा 3 वेळा बघा आणि आवडली तर लाईक करा ठीक आहे. पण टेन्शन घेऊ नका तुम्हाला सिलेक्शन घ्यायचंय. चला हा बघा प्रश्न. आता हा प्रश्न बघा प्रश्न नंबर 14 काय विजयकडे 1224 रुपये आहेत. त्यांनी ते आपल्या अजय आणि प्रकाश या मुलांमध्ये वाटून दिले आणि त्यांना वार्षिक गणनेनुसार चक्रवाढ व्याजाचा 4% दराने गुंतवणूक करण्यास सांगितले. अजय आणि प्रकाश यांना अनुक्रमे 18 आणि 19 वर्षानंतर समान रक्कम मिळण्याचे दिसून आले. ठीक आहे तर विजयने प्रकाशला किती रक्कम दिली असं त्याने मला विचारलं. आता अशा टाईपचा प्रश्न बघा आपल्या मागच्या दोन्ही शिफ्ट मध्ये होता इथं पण रिपीट झालाय ठीक आहे. असा प्रश्न आला की मी तुम्हाला काय सांगितले सगळ्यात पहिला चक्रवाढ व्याजाचा दर किती आहे बघायचा. तर तो किती आहे रे 4%. मग 4%चा रेशो काढून घ्या कसं काढणार तर 4/100 बरोबर. मग काय होईल 4 एके 4 4 दुने 8 आणि 4 25 बरोबर 4 20 म्हणजे 100ला 4 न भाग दिला तर मला 25 मिळेल. आता काय करायचं इथं तर चक्रवाढ व्याज आहे म्हणजे 25 मध्ये वरचा जो अंश आहे तो ऍड होणार म्हणजे एकाला सर 25 मिळेल तर दुसऱ्याला 25 अधिक 1 26 मिळेल. आता सर यातलं 25 कुणाला मिळेल आणि 26 कुणाला मिळेल हे ठरवणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. जो मोठा असेल त्याला हे 26 मिळेल आणि जो लहान असेल त्याला 25 रक्कम मिळेल. आता बघा जो अजय आहे त्याला 18 वर्षानंतर अमाऊंट मिळाला आणि जो प्रकाश आहे त्याला 19 वर्ष वाट बघायला लागली. ठीक आहे म्हणजे ज्याला लवकर मिळाले तो मोठा असणार आहे. आता लवकर कुणाला मिळाले रे अजयला मिळाले बरोबर ना. म्हणजे जे जास्त आहे ते कुणाचं असणार आहे अजयचं असणार आणि जे कमी आहे ते कुणाचं असणार आहे तर प्रकाशचं असणार आहे. म्हणजे प्रकाशचं गुणोत्तर किती झालं तर प्रकाशचं झालं 25 आणि अजयचं झालं 26. आता बघा एकूण किंमत किती आहे रे त्याच्याकडे एकूण अमाऊंट किती आहे त्याच्याकडे तर एकूण अमाऊंट आहे 1224 रुपये. किती आहे 1224 भागिले काय करणार मी याला या दोघांच्या बेरजेनं भाग देणार कारण का याला 25 द्यायचंय याला 26 द्यायचंय आणि या 1224 मधून द्यायचंय म्हणजे या 1224च्या किती वाटण्या करायला लागतील मला तर सर याला 25 आणि याला 26 म्हणजेच किती रे सर 51 म्हणजेच किती 25 आणि 26 किती होईल सर 51. मग 1224 भागिले 51 करा तर 51 दुनी 102 51 दुनी 102 उरलं किती रे 204 उरलं ना बरोबर ना. 102 जर केलं तर 20 उरेल 204 उरेल आणि 51 चोक 204 म्हणजे काय आलं रे सर एकाची व्हॅल्यू किती आली 24 आली. आता मला विचारले कुणाचं रे तर विचारले सर प्रकाशला किती अमाऊंट द्यावी लागेल. विचारले काय प्रकाशला किती अमाऊंट द्यावी लागेल तर किती द्यायचे रे सर 25 द्यायचे. किती द्यायचे 25 आणि गुणले एकाची किंमत किती आल्या रे तर 24 आल्या. किती आल्या 24 आल्या. मग काय सांगा
25 गुणिले 24 करा. 25 चोक 200, हातच्याला जाईल 20, 25 दुनी 50, 25 चोक 100, हातच्याला जाईल 10, 25 दुनी 50 आणि 10 किती होईल? तर 60. किती होईल? 60. म्हणजे काय होईल रे? तर प्रकाश जो आहे त्याला किती अमाऊंट द्यायला पाहिजे? तर सर 600 रुपये दिले असणार आहे. क्लिअर आहे? बरोबर? प्रकाशला 600 आणि मग अजयला किती होईल? तर सर 624, कारण 1224 मधून 600 वजा केला तर 624 उरतं आणि ती मग मोठ्या भावाला जाणार आहे, जो की अजय आहे. क्लिअर आहे? चला पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, जर x चे 4% बरोबर 72 असतील तर x ची किंमत किती? सिंपल प्रश्न आहे ना. काय म्हटले? तर x चे 4% म्हणजेच काय? 4/100 बरोबर 72 असेल तर x ची किंमत किती? सांगा मला. तर 4 ने भाग जातो ना. 4 एके 4, 4 एके 4 आणि 4 आठोन 32. मग x बरोबर काय येईल सांगा? की 18 आणि भागाकारातलं 100 तिकडे गुणाकारात जाईल. x बरोबर किती मिळेल रे? तर 1800 मिळेल. किती सोपा प्रश्न टाकलाय बघा. ऑप्शन 4 माझं करेक्ट असणार आहे. इतका सोपा प्रश्न आहे, ते पण शिफ्ट 3 ला आहे. पहिल्या दिवशीचा पेपर आहे पण शिफ्ट 3 ला आहे. काही प्रॉब्लेम नाही. चला पुढचा बघा. क्वेश्चन नंबर 16. नोकरी करून कमवलेल्या पैशाची रक्कम ही काम केलेल्या तासांच्या संख्येच्या समप्रमाणात आहे. बरोबर? जर 6 तासात 324 रुपये कमवले तर 29 तासाच्या कामात किती पैसे कमवले जातील? सिंपल प्रश्न आहे. काय म्हटलंय? तर 6 तासात 324 रुपये म्हणजे 1 तासात किती रुपये मिळतील सांगा? 6 तासात 324 म्हटल्यावर 324 भागिले 6 जर केलं तर एका तासाची व्हॅल्यू कळेल ना मला. 6 एके 6, 6 पंचे 30, 6 चोक 24. बरोबर? म्हणजे सर एका तासात 54 रुपये मिळतात. एका तासात 54 रुपये मिळतात आणि एका तासात 54 रुपये मिळतात तर 29 तासात किती मिळतील सांगा? 29 तासात किती मिळतील? सर 29 गुणिले 54. 29 गुणिले 54. मग सॉल्व करा. 29 गुणिले 54 करा. किती येतं सांगा मला? 4 नव्हे 9 चोक 36 ना. आजच्याला जाईल 3 आणि 9 45 अधिक 3 48 आणि 2 न द्या. बेचोक 8 आणि बे पंचे 10. किती झाले हे? 6. ओके 8 आणि 8 16. आजच्याला येईल 1566. बरोबर? म्हणजे 29 तासात सर 1566 रुपये मिळणार आहे. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. अगदी सोपा प्रश्न आहे. त्यांनी काय सांगितले? 6 तासात 324 रुपये मिळतात तर 29 तासात किती रुपये मिळतील? सोपं आहे. ओके चला पुढे जाऊया. हा प्रश्न बघा आता. क्वेश्चन नंबर 17. कशावरचा प्रश्न आहे रे? सर सिम्प्लिफिकेशन, सरलीकरण. ठीक आहे. आता इथं बघा काय करायचं? कंचे भागू बेव वापरायचं. बरोबर? काय वापरतो आपण? कंचे भागू बेव. पहिला काय करतो? कंस सॉल्व्ह करतो. मग त्यामुळे मी मोठा कंस आहे असा ठेवतो सुरुवातीला. ठीक आहे. आता इथं हा कंस तर मला सॉल्व्ह करायला पाहिजे. हा पण सॉल्व्ह करायला पाहिजे. ठीक आहे. मी हा करतो आणि त्यानंतर बाकी सगळं करत जातो. सगळ्यात पहिला बघा, मी जर हा कंस सॉल्व्ह केला, कारण इथं पण गुणाकार आहे आणि इथं पण गुणाकार आहे. त्याच्यामुळे पहिला कंसातला गुणाकार मला करायला लागणार. ओके. तर 23 गुणिले 5 किती होईल सांगा? 5 त्रिकम सर 15. हातच्याला जाईल 1, 5 दुनी 10 आणि 1 सर 11. 115 येईल. गुणाकार. इथं हा कंस आहे, हा आहे असा ठेवतो मी. पहिला आतलं सगळं करून घेतो. ठीक आहे. 6/6 किती मिळणार आहे रे? तर 1च मिळणार आहे. त्याच्यानंतर गुणाकार आहे म्हणजे पहिला भागाकार मी करू शकतोय. 6/6 किती मिळणार आहे? त्या बदल्यात 1 मिळणार आहे. गुणाकारात बघा 18 वजा 4 सॉरी 18 वजा 14 4 येईल आणि 4/4 म्हणजेच काय मिळणार आहे रे? इथं पण 1 मिळणार. क्लिअर आहे? आता मला सांगा बरोबर हा कंस सॉल्व्ह करूया आपण पहिला इथला. हा कंस सॉल्व्ह केला तर किती मिळेल बघा. 4/4 4 ला 4 कॅन्सल येईल सर 1च उरेल. 1 गुणिले 1 1च होईल आणि 1 गुणिले 115 डायरेक्ट किती मिळाल रे? सर 115. ओके. कॅल्क्युलेशन डोक्यात करायची. ठीक आहे. आता सांगतो. मी इथं तुम्हाला उगाच सांगायचं म्हणून हे सगळं लिहालोय. इथं लिहायची पण गरज नसते. डायरेक्टली इथं पण सॉल्व्ह करू शकताय. कसं सॉल्व्ह करणार? सर 18तनं 14 गेलं. किती राहिलं? 4. 4/4 म्हणजे 1. 1 इथं 1च राहिलं ना.
आता गुणले एक आहे, पहिला इथं भागाकार करायला पाहिजे. 6/6 म्हणजे एक. एक गुणले एक काय होईल? एकच होईल. म्हणजे इकडलं तर सगळं कॅन्सलच होईल ना, एकच राहिलं कारण इथं मध्ये परत गुणाकार आहे. फक्त काय करायचं आहे? 23 गुणिले 5 सर 115. आन्सर डायरेक्ट आलं. सगळं लिहत बसायची गरज नसते पेपरला. जितकं तुम्ही शॉर्ट जा, तितकं तुमचा पेपर लवकर कव्हर होणार आहे आणि तितका तुमचा स्कोर वाढणार आहे. समजलं का रे बेट्यानो? चलो नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 18 बघा. शेकडा 1200 रुपये या दराने 400 सफरचंद खरेदी केली आणि 800च्या नफ्याने विकली. तर प्रति डझन सफरचंदाची विक्री किंमत शोधायची आहे. काय म्हटलंय बघा, शेकडा 1200 दराने. म्हणजेच काय 1200 रुपयाला त्यांनी 100 सफरचंद विकत घेतलेत. असे किती घेतलेतले? 400 सफरचंद घेतले. बरोबर? किती सफरचंद सफरचंद घेतले? तर 400 घेतले. मग जर 1200ला 100 तर 400 सफरचंदांचं झालं किती? तर 1200 गुणिले 4 करायला पाहिजे ना? कारण 1200ला 100 म्हटल्यावर 400ला किती? बरोबर 1200 गुणिले 100 करा. 12 चोक 48. सर 4800 रुपये झाले. किती झाले? 4800 रुपये झाले. आता याच्यामध्ये ना त्यांनी काय ऍड करायला पाहिजे मला? 800 रुपये नफा मिळवला. काय ऍड करायला पाहिजे मला? त्यांनी सांगितलंय ना 800 रुपयाच्या नफ्याने विकले. म्हणजे विकले कितीला असणार आहे ती 400 सफरचंद? तर बेरीज करा. 0 0 8 आणि 8 16 आणि 5. म्हणजे सर कितीला विकलं असणार आहे? 5600 रुपयाला. आता मला काय विचारले? प्रति डझन सफरचंदाची विक्री किंमत. म्हणजे किती रुपये डझन विकले असते त्यांनी मला विचारले. मग मला सांगा, ही जी 5600 आहे, ही विक्री किंमत झाली. ही विक्री किंमत झाली. पण किती सफरचंदांची? तर सर 400 सफरचंदांची. सगळ्या सफरचंदांची 5600 झाली. बरोबर? मग याला जर मी भागिले 400 केलं, तर मला एका सफरचंदाची विक्री किंमत कळेल. बरोबर? मग मी काय करतो? याला भाग देतो. 4 एके 4, 4 एके 4, 4 चोक 16. म्हणजेच काय रे? सर एक सफरचंद 14 रुपयाला विकलं गेलं. बरोबर? 5600 रुपयाला 400 सफरचंद विकली. याचा अर्थ आहे एक सफरचंद सर 14 रुपयाला विकलं. आता मला विक्री किंमत कशी विचारली? प्रति डझन विचारली. प्रति डझन म्हटले म्हणून मला काय करायला पाहिजे? गुणले 12 करायला पाहिजे. गुणले 12 करायला पाहिजे. आणि गुणले 12 जर केलं तर काय मिळेल मला? 12 चोक बरोबर आणि 12 अधिक ते 4 बरोबर 12 आणि 4 16 168 मिळेल. बरोबर आहे. ऑप्शन सेकंड माझा करेक्ट असणार. काय काय केलं लक्षात घ्या. सगळ्यात पहिला सर शेकडा 1200 म्हटले. ओके एकच मिनिट याला व्यवस्थित लावते. हे कव्हर केलं बघा. ओके शेकडा 1200 म्हटले. म्हणजे हे किती आहेत? 4 शेकडा आहेत ना. म्हणून 1200 गुणिले 4 केलं. 4800 रुपये एकूण किंमत झाली त्या सफरचंदांची. त्याच्यावर मला 800 रुपये नफा मिळवायचा आहे. म्हणून 4800 मध्ये 800 रुपये नफा ऍड केला. म्हणजे एकूण किती रुपयाला विकले? 5600 ला विकले. मग सर 5600 ला 400 सफरचंद विकले. म्हणजे एक सफरचंद किती रुपयाला विकले? 14 रुपयाला. मला शेकडा विक्री किंमत विचारल्या. म्हणजे 12 सफरचंदांची विक्री किंमत विचारल्या. मग मी काय केलं? 14 गुणिले 12 केलं. तर 168 माझं उत्तर आलं. समजा क्या बेटा? चलो नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 19. काय बघा, महेशकडे ठीक आहे सेम मगाच्या पॅटर्न मधला प्रश्न परत आलाय. महेशकडे रुपये 1617 आहेत. त्याने ते त्याच्या विजय आणि अजय या मुलांमध्ये वाटून दिले आणि त्यांना वार्षिक गणनेनुसार चक्रवाढ व्याजाचा 10% दराने गुंतवणूक करण्यास सांगितले. विजय आणि अजय यांना अनुक्रमे 13 आणि 14 वर्षानंतर समान रक्कम मिळाल्याचे दिसून आले. महेशने विजयला किती रक्कम दिली? क्लिअर? सगळ्यात पहिला काय बघणार आहे? वार्षिक चक्रवाढ व्याजाचा दर. तो किती आहे सर? 10%. तो किती आहे? 10%. 10% म्हणजे काय रे? सर 1/10. 1/10 म्हणजे सर 10चं काय होणार? 11 होणार. 10चं काय होणार? 11 होणार. तर वयामध्ये फरक कितीचा आहे? 1चा आहे. त्याच्यामुळं यांचा घातांक 1च असणार आहे. काही करायची गरज नाही. आता जे जास्त आहे, जे 11 आहे, ते कुणाचं असणार आहे? मोठ्या भावाचं.
मग विजय आणि अजय मध्ये मोठा कोण असणार आहे? ज्याला लवकर रक्कम मिळाली. लवकर कुणाला मिळाली? 13 वय असणार याला. 13 कुणाचा आहे? सर विजयचा आहे. म्हटल्यावर विजय हा कोण असणार आहे? मोठा असणार आहे. ओके. आणि अजय हा कोण असणार आहे? लहान असणार आहे. म्हणजे लहान आहे ते अजयला दिलं, जो मोठा आहे ते विजयला दिलं. आता एकूण रक्कम किती आहे रे? एकूण रक्कम किती आहे? सर 1617 रुपये. 1617 रुपये भागिले काय करूया आपण? 21 न भाग देऊया. 21 न काय दिला? सर 10 आणि 11 वाटण्या करायचे. एकूण 21 वाटण्या करायला लागतील. 21 न भाग द्या. 21 एके 21, 21 सत्ते 147, परत 147. म्हणजे किती आलं रे? सर एकाची व्हॅल्यू आली 77. काढायला कोणाला लावले आपल्याला? विजयची. मग विजयचं काय येईल सांगा? विजयला किती रुपये मिळाले असतील? सर विजयची व्हॅल्यू किती आहे? सर 11 आहे. गुणिले काय करा सर? 77 करा. बरोबर? सर 11 सत्ती 77. ह्याच्याला 7 जाईल. 11 77 अधिक 7 84. म्हणजे सर 447 याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सेकंड माझा बरोबर आन्सर आहे. ठीक आहे. सेम टाईपचा प्रश्न आपण मगाशी बघितलेला. आता बघा, गेल्या जो सेट बघितला मागला, सेट सेकंड प्रॅक्टिस सेट, शिफ्ट दुसऱ्याचा. ठीक आहे. त्या शिफ्ट मध्ये पण बघा सेमच प्रश्न होता. ठीक आहे. 1617च अमाउंट होती. व्याजदर पण 10%च होता. फक्त त्या शिफ्ट मध्ये काय केलं होतं, हे 13 आणि 14 जे अ, वर्षानंतर मिळणार आहे, तिथं फक्त दुसरं होतं. ठीक आहे. त्याचा काहीही फरक पडत नाही. कारण त्यातला फरक जर एक असेल तर काही फरक पडत नाही. तुमचं उत्तर सेमच येईल. तर इतक्या सेम पॅटर्नचे क्वेश्चन तुम्हाला एस-एस-सी जीडीला 2025 ला विचारले होते. ठीक आहे. आता 2026 ला काय होतं बघूया आपण. एज्युकेटेड आहे सगळं आणि चेअरमन साहेब काय स्वॅगवर आहेत एकदम. त्याच्यामुळे काय करतात बघूया. क्वेश्चन नंबर 20 बघा. तर 56, 30, 108 आणि 120 चा लसावे काढायचा आहे. आता मी लसावीच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला ट्रिक सांगितली. सर या 56, 30, 108 आणि 120 चा लसावी काढताना काय करा म्हटले तुम्हाला? तर प्रत्येकला असं ते सगळं तुमचं असं रेषा-बिषा वढत बसायचं नाही. काय करायचं? सर एखादी संख्या पकडा आणि तिनं तिकडं चेक करा. म्हणजे आता मी कशाला पकडलं? या 30 ला पकडलं. 30 ला का पकडलं? कारण 30 ला मी काय लिहू शकतो? 3 गुणिले 10. 3 10 30. आता सुट्टे स्थानी 0 आहे. याचा अर्थ काय? लसावीमध्ये सुद्धा सुट्टे स्थानी 0 असायला पाहिजे. आता इथं 0 आहे, तर इथं 0 नाही म्हणजे हे उत्तर नसणार आहे. इथं पण 0 नाही, हे उत्तर नसणार आहे. एकतर पहिलं असेल किंवा दुसरं असेल. आता बघा, या 30 ला 3 आणि 10 या दोन संख्येने भाग जातो. बरोबर? 3 10 30 होतं. मग जर 10 ने तर या दोन संख्येला भाग गेला कारण सुट्टे स्थानी 0 आहे. आता 3 ने भाग जातो का बघा? 3 ने भाग द्यायची आपल्याला 3 ची कसोटी माहित आहे. काय? की संख्यांची बेरीज 3च्या पटीत पाहिजे. मला सांगा 6 आणि 6 12, 12 आणि 7 19. 19 ला 3 ने भाग जातो का? नाही. म्हणजे हे पण उत्तर नसणार आहे. 7 आणि 5 12, 12 आणि 6 18. 18 ला 3 ने जातो ना रे? बरोबर सर जातो. म्हणजे हे उत्तर माझं बरोबर असणार आहे. तर लसावीचे क्वेश्चन अशा शॉर्ट ट्रिकनं सॉल्व्ह करा. मसावीचे क्वेश्चन मगाशी सांगितले तशा ट्रिक वापरा. जेणेकरून काय आपल्याला जास्तीत जास्त वेळ वाचवता येईल. ठीक आहे. इथं तुमचा जो प्रॅक्टिस सेट नंबर 3 होता तो संपलेला आहे. आता या प्रॅक्टिस सेटची सोल्युशन पीडीएफ जी आहे, ठीक आहे, ती आपण टेलिग्राम चॅनलवर अपलोड करतोय. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिसला परत परत व्हिडिओ बघायला लागणार नाही. पीडीएफ मधून तुम्ही प्रॅक्टिस करू शकाल आणि तुमचा वेळ वाचेल. ठीक आहे. जर व्हिडिओ आणि सगळ्या शॉर्ट ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या सगळ्या मराठी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. लवकरच पुढचा प्रॅक्टिस सेट घेऊन येतोय आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता आणि जीके साठी सुद्धा लवकरच प्रॅक्टिस सेट आपल्या चॅनेलवर सुरू होणार आहे. त्यामुळे चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा. ओके. चलो बाय. जय हिंद.